विसर्जित केल्यानंतर काशीमध्ये आले आणि काशीमध्ये आल्यानंतर विराजमान होऊन सांगितलं की जो कोणी माझी आता आराधना करेल त्याला मी कुठलं पुण्य प्राप्त करून देईल, साधं सुद्धा पुण्य प्राप्त करून देणार नाही. रामभाऊ बसलेत, रामभाऊ फार निश्चिम भक्त आहेत. महाराज काल भैरवनाथाची सेवा केली तर पुण्य काय सांगितलं माहिती ना तुम्हाला? तुम्ही रोज त्याच्यात आहेत महाराज. काल भैरवाष्टकम पठंती ये मनोहरम ज्ञान मुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम. ज्ञान प्राप्त होते काल भैरवनाथाची उपासना केल्यानंतर. त्यानंतर काल भैरवाष्टकम पठंती मनामधून घेतलं पाहिजे. मनोहरम ज्ञान प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होती. ज्ञानमुक्ती हेच साधन महत्वाचं आहे. ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम. त्या पुण्याला कुठलीही गणना होणार नाही म्हणले एवढं पुण्य प्राप्त होतंय. फक्त काय? काळ भैरवनाथाची सेवा निश्चिम श्रद्धेनं भक्तीने दृढ भाव जर ठेवून केली तर काळ भैरवनाथ सुद्धा महादेव. काळ भैरवनाथ म्हणजेच महादेव आणि महादेव म्हणजेच काळ भैरवनाथ. आणि यांची जर तुम्ही जर सेवा केली तर निश्चित भगवंत आपल्यावरती कृपा करतो, यात ते मात्र संशय नाही. विठाला भैरवनाथाची सेवा केली पाहिजे. महादेवाला नुसतं पाणी घालण्यात आता मजा नाही. इथं सुद्धा तुम्हाला महादेवाची पूजा. इथं जर तुम्ही महादेवाचं दर्शन गृह जातात, एक लोटाचे लिकड आहे का नाही? पाणी घालतात ना तांब्याभर पाणी घातल्यानंतर इथं सुद्धा आपलं मस्तक टेकलं पाहिजे. इथं मस्तक टेकलं का घरामध्ये सगळ्या सुखाला तुम्हाला कुठलाही विलंब लागणार नाही. म्हणून